फाइनली वी आर इन उज्जैन गाइस, वी आर इन उज्जैन. तुम लोग चिल करेंगे अपन ड्रिल करेंगे. चलो. महादेव महादेव महादेव. नर्मदा नदीच्या आतमध्ये आणि जे आहे शिवलिंग. सगळ्यांनी लिहा हर हर महादेव. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर आता वाजले आहेत रात्रीचे 1:30 वाजून गेलेत, ऑलमोस्ट 2 वाजत आले आणि आम्ही चाललो आहेत उज्जैनला. आम्हाला तर महाकाल यांचा बोलावाला अचानक प्लॅन बनला आमचा. सो मी आहे, माझा दादा आहे विजू दादा, कुणाल दादा आणि दीपू आहे. फक्त 4च जण आहेत आणि आम्ही आमची कार घेऊन चाललो आहे. सो खूप मोठा प्रवास आहे, खूप मोठी जर्नी आहे. फर्स्ट टाइम चाललो एवढ्या लांब. जस्ट अक्कलकोटला जाऊन आलो आणि डायरेक्ट आता इकडून महाकालच्या जर्नी चाललो आहोत आम्ही, जसं की उज्जैनला. सो हा व्लॉग एंडिंगमध्ये नक्की बघा. फर्स्ट आमचा एक्सपिरियन्स आहे. सो तुम्हाला पण भरपूर सारं बघायला मिळेल आणि आम्ही स्वतः खूप सारं शिकणार आहे ट्रॅव्हलिंगमधून वगैरे. कसं ट्रॅव्हल होतं किंवा कसं राहतात, सगळं सगळं तुम्हाला माझी आयडिया येईल. सो हा व्लॉग एंडिंगमध्ये नक्की बघा. चला आता निघूया. तर मग काय तर इकडे रेडबुल वगैरे घ्यायला थांबलो आहे, कारण की नाईट ड्राईव्ह करायचं. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो लेट्स गो. तर मग काय फायनली आम्ही समृद्धी महामार्ग पकडलेला आहे. बघू शकता समोर किती मस्त वाटतंय. आता आम्हाला एंड टू एंड असाच रोड आहे, सो आम्हाला काही टेन्शन नाही. बट इथे आता 11 तास दाखवतं अजून स्टील. सो टाईम तुम्ही चेक करू शकता, 3:50 झाले आहे. अरायविंग टाईम तुम्ही बघू शकता 3:11 दाखवते. बट आता काही टेन्शन नाही, कारण की पूर्ण रोड मोस्टली स्ट्रेटच आहे. सो आम्ही जर्नी एन्जॉय करतोय आणि तुम्ही आमचा ब्लॉग एन्जॉय करतो. तुम्ही बघू शकता गाईज, आता ऑलमोस्ट सकाळचे 6 वाजत आलेत आणि आमचे ऑलमोस्ट 4 तास कव्हर झालेत. पण इथे बाहेर एवढी जास्त थंडी आहे बघा. तुम्हाला दिसतंय की नाही मला माहित नाही, पण इथे खूप जबरदस्त थंडी आहे आणि खूप मजा येते ट्रॅव्हल करायला. आम्ही बघा, तुम्ही एक जण तर झोपलोय, बाकी तर आम्ही आहोतच. व्ह्यू बघा यार, हे सही वाटतंय. रोड ट्रिपचा ना हाच खूप जास्त फायदा असतो की तुम्हाला असे व्ह्यूज एन्जॉय करता येतात. बघू शकता यार, पहाड झाली आहे आणि किती मस्त वाटते. त्या साईडला पूर्ण गाव आहे, ठीक आहे. त्या साईडला आपण पहाड होती. सो बघा किती मस्त वाटतं. हेच एक एन्जॉयमेंट असतो. आपण जर यंग असू, नाही तर तुमचे पण असे ब्रदर्स असतील तर नक्की रोड ट्रिप करा उज्जैनसाठी. आम्हाला समजलं पण नाही की सकाळ कधी झाली का. आता खूप सही वाटते, खूप सही वाटते. फुल एन्जॉयमेंट चालू आहे. अजून माझी रेडबुल बाकी आहे, रेडबुल पिता पिता चाललोय. बघू शकतो किती मस्त वाटतंय. सो हा जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या ब्रदर सोबत करावी लागेल रोड ट्रिप. चला आता तुम्हाला पुढची जर्नी सुद्धा दाखवतो. तर गाईज इथे ॲक्च्युली रेस्टॉरंटचे खूप इश्यूज आहेत पुढे जाऊन. आणि तुम्ही जर हा पूर्ण एरिया बघाल तर पूर्ण सुक्का सुक्का इथे काय असं आहेत नाही. तो एक प्रकारचा उजाडच पडलेला आहे. हे बघा, काहीच नाही आहे, पूर्ण जंगल आहे. आणि काय माहित कुठला एरिया आणि काय आहे, मॅपमध्ये पण आहे बघा. हे बघा, तरी अजून आम्हाला 5 तास आहेत पोचायला. सो आम्ही चांगलं रेस्टॉरंट बघतो जिथे चांगला ब्रेकफास्ट करून फ्रेश वगैरे होऊ शकतो. बट इथे एक सुद्धा नाही आहे यार. इथे खतरनाक रेस्टॉरंट आहे, डायरेक्ट धाबा टाईप सगळं बाहेर. हां, आणि लोक पण खूप डेंजर आहेत. सो बघू, जसं मला चांगला रेस्टॉरंट भेटेल मी तुम्हाला अपडेट देतो. बाकी हा पूर्ण एरिया बघा, आम्हाला मगापासून असाच एरिया भेटतोय, फ्लो यार्ड. सो गाईस फायनली आम्ही लंचला थांबलो इथे. मस्त हॉटेल आहे. फायनली लंच आलंय. मसाला पापड आहे आणि पनीर 65. मेन कोर्स येते अजून. मेन कोर्स
ती जी रोटी आहे ती गव्हाची आहे, ठीक आहे. टेस्ट मस्त आहे. हो, आणि टेस्ट पण खूप खूप मस्त टेस्ट आहे याची. सो तुम्ही बघितलं असेल गाईज, स्टील आम्ही इथेच आहोत. ऑलमोस्ट आता 3:30 वाजत आले आहेत आणि इथून अजून 2 तास आम्हाला प्रवास करायचा आहे. सो आमची जर्नी तुम्ही बघाल तर रात्री 2ला स्टार्ट झाली आहे आणि आम्हाला 12 तासाच्या वरती झालेत. बट कसं आपले जे ब्रदर्स वगैरे असतात त्याच्यासोबत टाईम कसा होता आपल्याला समजत नाही. सो एन्जॉय करतो आम्ही ही जर्नी. आता तर स्टारबक्सचा प्लॅन आहे. सो आता फक्त स्टारबक्सला जाऊ आणि त्यानंतर आम्हाला रूम्स वगैरे अवेलेबल झालेत. सो आम्ही आमच्या रूम्समध्ये जाणार आहोत. फायनली आमचा जो प्रवास आहे तो संपत आला. तुम्ही बघू शकता फक्त 36 मिनिट्स बाकी आहेत. गाईज फायनली रूममध्ये आलो आहे आम्ही आणि आता फ्रेश होऊन बघू आता पुढचे काय प्लॅन बनतात. तर मग गाईज आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे आणि बाहेर पडलो आहे मार्केटमध्ये सगळं बघायला आजूबाजूला कसं काय. कारण की आम्ही इथे फर्स्ट टाईम आलो आहे. सो आम्हाला काहीच आयडिया नाही आहे. काय रे दादा, आपल्याला काहीच माहिती नाही इकडे कसं काय. सो आम्ही आता जस्ट बाहेर पडलोय. सो आता बघतो आजूबाजूला कसं काय आहे. सगळं तर मोस्टली आमच्या बाजूलाच आहे कारण की आम्ही मिडलला घर घेतलंय. सो तुम्हाला अपडेट देतो पुढे जाऊन. भरपूर दिवसानंतर आम्ही असं फिरतोय. मार्केट एक्सप्लोर करतोय आम्ही. फायनली उज्जैनला आलोय भाई आपण लोक. काल रात्री पर्यंत आपले प्लॅन होते, आज आपण आलोय. फायनली वी आर इन उज्जैन गाईज, वी आर इन उज्जैन. रामगड गाईज. चलो 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 चलो. कैसा लग रहा है भाई? बढ़िया. दिस इज डिफरंट लाईफ, यू नो. वाव, हे बघा. अरे इथे ना तो शो असतो माहितीये का? इधर कुठचा शो येते ना, इधर शो येते ना. हे बघ लेफ्टला बघा, सॉरी राईटला बघा, सॉरी. यहाँ का टाइम क्या है? यहाँ पे कितने बजे रहता है? ये क्या है? कौन सा मंदिर अपना? ये हरसिद्धि माता है ना. हर सिद्धि माता का ये मंदिर यही है ना. तो गाइस बहुत सबसे पहले यही. हे वाव, माझ्या आईने मला दर्शन दिलं. हा हा हा, म्हणजे तिने मला बोलवलंय. ते तुला काय बोललं? इतनी अच्छी से साड़ी बना रखी थी, भर देने वाली थी. आईचं दर्शन झालं. पहिले आल्याला आईने दर्शन दिलं. भाई गर्दी आहे रे. मस्त वाटतं. Literally एवढं सुंदर दर्शन झालं यायचं, सांगू शकत नाही शब्दांमध्ये. आल्या आल्या तिने जे प्रेम दिलं, मन भरून आलं. गणपती बाप्पा मोरया. आरती यही पे होती है ना वो. अपन चलेंगे ना. हाँ तो वहाँ पर होती है आरती. ओके. देख लो सर, पूरा सुन सपाट हो रहा, कोई दिख रहा. राईट राईट. बरोबर. एक्सपिरियन्सच ना खूप नेक्स्ट लेवल आहे, खूप नेक्स्ट लेवल. हे रामघाट. मस्त, बघ किती मस्त वाटतंय. खूप शांतता आहे, खूप जास्त शांतता आहे. हे बघा कोणीच नाही, जस्ट खूप कमी लोक आहेत आणि आम्ही आहोत इथे. ॲक्च्युली आरती होते. आता आम्हाला खूप लेट झालंय म्हणून, बट तुम्ही बघू शकता. काय और भेल. ते मंदिर.
हे दीपू कसं वाटतंय रे? हे दीपू फायनली आम्ही डिनर करायला आलो इथे. सो की खूप मस्त हॉटेल आहे. चला टेस्ट ट्राय करूया इकडची. येते त्या साईडला नाही टू मच थंडी. तर गाईज फायनली आम्ही घरी आलो ना, आता मी झोपतोय. सो उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आमच्यासाठी, कारण की आम्ही सर्वीचे मेन देवस्थान आहेत ते उद्याच करणार आहेत. तर आपण भेटू उद्या सकाळी. गुड नाईट. मग काय तुम्ही बघू शकता आता सकाळचे ऑलमोस्ट 8 सव्वा 8 वाजलेत आणि आम्ही चाललो आहोत कालभैरवच्या मंदिरामध्ये. सो शॉर्ट कुर्ती वगैरे टाकले. चला दर्शन वगैरे फटाफट. सुंदर दर्शन झालंय. धाब्यात बसून होतो आम्ही 5 ते 10 मिनिटं आणि खूप मस्त वाटलं. आता आम्ही निघालोय मेन उज्जैनच्या मंदिरामध्ये पाया पडायला. गाईज फायनली आता नाश्ता वगैरे करून झाला. आता आम्ही निघतोय महाकालच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. कसं वाटलं तुम्हाला दर्शन करून? आता आम्ही चाललो आहोत महाकालचं दर्शन करायला. आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये, सो माझा मोबाईल मी बाहेर ठेवून चाललोय. पण मी तुमच्या सर्वांसाठी नक्की प्रार्थना करीन, सर्वांना सर्व काही मिळते, सुख संपत्ती, चांगलं आरोग्य, सर्व काही. हे बघा आता इथं ना राईट मारल्या सर्कल वरून की VIPचं हे VIP गेट आहे. सो तिथून आम्ही जाणार आहे. मग काय आता इथून आम्ही आतमध्ये जाऊ. ठीक आहे. गर्दी तर खूप आहे. असे पास असतात, सो त्यानंतर तुम्ही जाऊ शकता. आता तर मोबाईल आतमध्ये अलाउडच बोलले. बघू. चला काय आता आमचं एक नंबर दर्शन झालंय. खूप सुंदर दर्शन झालंय आणि आता आम्ही इथून निघतोय आमच्या रूम वरती आणि त्यानंतर मग अजून एका ज्योतिर्लिंगाला जाणार आहे. सो खूप मस्त एक्सपिरियन्स आहे आणि खूप मस्त जागा आहे. ओ भाई तुम लोग चिल करेंगे अपन ड्रिल करेंगे, वो भी नींबू सोडा के साथ. ये लाव 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 लाव. लगेच लगेच पिया का? अरे पी पी रपरप पियायचं. आणि मला सांगत होता कोण हा का काय होता मी किती फास्ट पिलं शपथ. नाही पण सोडा सोडा आला एकदम. तो तर पियायचा असतो तिथं मजा आहे. आता बोल काहीतरी. मध्ये थोडा चेंज झालाय. ऍक्च्युली आम्ही जाणार होतो ओंकारेश्वरला, बट तो उद्या आम्हाला ऑन द वेज पडणार आहे. सो आम्ही तो स्किप केलाय. आज फुल डे इकडे रेस्ट करणार. संध्याकाळी वगैरे फुल जरा मार्केटमध्ये फिरू वगैरे. आणि आता आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलोय लंचसाठी. सो लंच करून सर घरी जाऊन थोडा रेस्ट करू आणि संध्याकाळी मग जरा उज्जैनला फिरू, मार्केट वगैरे एक्सप्लोर करू. थोडं रेस्टॉरंट वगैरे चांगलं. खूप टायमानंतर आम्ही खूप शोधून या रेस्टॉरंटला आलोय. खंबा माता काहीच. आता आम्ही रामघाटच्या आरतीला आलोय. ठीक आहे. आता आरती स्टार्ट होणार आहे आणि आम्ही ते जस्ट पोहोचलोय. भारी वाटतं ही आरती पावसात बघायला जाम भारी वाटतं. आई जी खूप मेन आरती आणि आम्हाला आरती करायचं सौभाग्य भेटणार. त्याला व्हिडिओ काढतो.
कॅन चेक. तिकडे एंट्री गेट होती आणि हे कॉरिडॉर आहे, खूप मोठं कॉरिडॉर आहे, जिथे तुम्हाला खायला वगैरे सर्व भेटेल. गाईज इफ यू कॅन चेक, इथे खूप मस्त असा तुम्हाला एंट्री डोर भेटतो. हे खूप सुंदर आहे बघा. आणि ऍक्च्युली आमच्या लेफ्ट हँड साईडला लाईट शो चालू आहे, वाटतं तुम्हाला तिथून दिसेल की नाही, आय डोंट नो. बघा त्याची मिडल तुम्हाला दिसतोय ना, जाण्याचा प्रयत्न करतो. बघा शो चालू आहे तिकडे, खूप मस्त वाला. हॅलो गाईज, तर फायनली मी काल रात्री आलो आणि त्यानंतर थोडा मार्केट वगैरे फिरलो आणि जाऊन रेस्ट केला, कारण की आज आम्हाला जायचं आहे ओंकारेश्वरला. सो आता मॉर्निंग झाली आहे, आम्ही रेडी आहोत. ऑलमोस्ट टाईम तुम्हाला सांगू तर 10 वाजून गेलेत आणि आता आम्ही ओंकारेश्वरला निघणार आहेत आणि तिथून तर पॉसिबल झालं तर घरी निघून आता थोडा स्टे करू तिकडे. सो आता बघू, ते डिपेंड सिच्युएशन कशी आहे, कशी गर्दी वगैरे आहे. ट्राय तर करू VIP जायचं, पण तिकडे VIP कसं आहे काय आम्हाला तिकडची पण सुद्धा काहीच आयडिया नाही आहे. उज्जैनने आम्हाला भरपूर काही दिलं, अपेक्षेच्या बाहेर भरपूर गोष्टी, अनएक्सपेक्टेड चांगल्या गोष्टी आमच्यासोबत झाल्या. खरंच मी खूप ग्लॅड आहे त्यासाठी. आणि आता आम्ही चाललो आहोत ओंकारेश्वरला. सो इथून तो डिस्टन्स आहे 4 तासाचा आणि त्यानंतर तिकडून आमचं घरचं डिस्टन्स आहे 12 तास. सो बघू कसं काय होतं. जय श्री महाकाल. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडत असेल तर कमेंटमध्ये जय श्री महाकाल लिहा, शिवशंकर शंभू लिहा, जे तुम्हाला वाटतं ते लिहा चांगलं तुमच्या मनाने. सो आता पुढची जर्नी आम्ही स्टार्ट करणार आहे. सो लेट्स गो. एक फिनिक्स मॉल आहे, तिथे आम्ही आलो आहे इंदोरमध्ये. ठीक आहे, कारण की आम्हाला पाहिजे स्टारबक्सची कॉफी. सो इथे आलो आम्ही. आणि काय आलोय तर ह्या लोकांना स्टारबक्सची कॉफी नाही मिळालेली एवढे दिवस. सो इथे स्टारबक्स आहे, सो आता कॉफी प्यायला स्टारबक्स मध्ये. तो दीपू आहे ना, दीपू त्याला नुसती स्टारबक्सची कॉफी वगैरे असते बघा. एक्स्ट्रीम मोठा जो आहे तो मॉल आहे, खूप मोठा मॉल आहे, खूप मोठा मॉल आणि खूप जबरदस्त मॉल बनवला इथे. आय कॅन बिलीव्ह की एवढा मस्त मॉल आम्हाला भेटू शकतो. सही वाटतं बघा ना, यू कॅन चेक, इट्स रिअली गुड. लाखोस आहे, लाखोस. आता 2 फ्लोअर आहेत, फर्स्ट सेकंड. सो आता बघू इथे पुढे भेटेल. गाईज फायनली वी आर इन स्टारबक्स. फायनली स्टॉप इन गाईज. फायनली या सर्वांचा जो श्रम आहे तिकडे संपला आहे. डबल चॉको चिप, माय फेवरेट वन. सही मॉल होता एकदम सुपर. आता मी निघतोय इथून. आम्हाला आता 3 तास दाखवतात अजून. 6:30ला पोहोचणार आहेत आपण, सॉरी 7ला पोहोचणार आहेत आपण गाईज. बघू. तर गाईज इथे एक गावामधून आलो मी, कारण की मेन रोडला खूप जास्त ट्रॅफिक होतं. अजून सुद्धा 2 तास दाखवतात. 6 वाजलेत ऑलमोस्ट. आम्हाला 8 वाजतील तिकडे पोहोचायला. सो जसं मॅप माझी टायमिंग दिसत तसं कधीच होत नाही ना, कधी तेवढा कमी टाइम लागतो. सो गाईज आता अजून आम्हाला इथून हार्डली 40 to 45 मिनिट्स आहेत आणि आम्ही का रेस्टॉरंटमध्ये नॉर्मली टी वगैरे पिला थांबलो आहे, कारण की आता ऑलमोस्ट 7 वाजलेत आणि मंदिर 9:30ला क्लोज होणार आहे. सो आम्ही आय थिंक 8:30 पोहोचून जाऊ. तिथे जरा चाय वगैरे पितो आणि मग पुढचं ट्रॅव्हल कंटिन्यू करतो. खूप ट्रॅफिक होतं, पण आम्ही गावातून आलो आणि एवढे सही रस्ते होते. मी ॲक्च्युली कार चालवत होतो आणि आम्हाला खूप लेट झालेलं, सो एवढं शूट वगैरे करू नाही शकलो. बट सगळं त्यांचंच आहे. बघू आता कधी दर्शन होतं. वाजलेत, आम्ही पोहोचलो आहे आणि सगळं आम्हाला हेच सांगते की गर्दी खूप आहे. स्वतः बघू काय होतं. पण इथं बोलतो की तुमचं दर्शन होऊच शकत नाही, उद्या येऊन करा. सो आम्ही आता जाऊन चेक करू कसं काय सीन आहे. तर काहीच चान्स नाही ते ॲक्च्युली होते ऑनलाईन, तर आम्ही काढले नाही कारण की आम्हाला एवढी आयडिया नव्हती. बट आता मी कसे स्लॉट फुल होते आणि स्लॉट फुल होते सगळे. आज दर्शन करायचं होतं आणि महाकालने आम्हाला असं घुसवलं ना. तुम्हाला एक तर शब्द तुम्हाला समजण्यात एक भावना आहे जे आमच्यासोबत झाले ना. आम्ही फक्त 50 मीटरवरती आहेत. आम्हाला 1-1.5 तास झाला ना आता अजून. फक्त 1 तास झाला, 1-1.5 तास झाला आम्हाला. आणि आता आम्हाला दर्शन होणार आहेत. हे बघा, तुम्ही दर्शन करून घेतलं. थोडाच प्रवास बाकी आहे, त्यानंतर आम्ही दर्शन करणार आहोत.
दर्शन करून घ्या राईट महादेव 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 0 मीटर यहाँ पे मंदिर. गुड मॉर्निंग. आता आम्ही आहोत ओंकारेश्वरला. काल रात्री दर्शन खूप मस्त आलं. त्यानंतर आम्ही इथे रूम घेऊन स्टे केला कारण खूप लेट झालेला आणि आम्हाला रूम्स मिळतच नव्हते कारण की ऑलमोस्ट सगळं फुल होतं. सो फायनली आम्हाला एक चांगली रूम मिळाली आणि आम्ही तिकडे स्टे केला. आता उठून आम्ही मामलेश्वरचं दर्शन करायला चाललोय. सो तुम्हाला एक दाखवतो. आता तर मामलेश्वरांचं दर्शन करायला चालू. तिथे मागे कार पार्किंग होती. आम्ही जिकडे रूम घेतलेली त्याची पार्किंग आहे. सो ती पार्क करून आता इथून आम्ही चाललो आहोत मामलेश्वरांचं दर्शन करायला. काल रात्री आम्ही ऑलमोस्ट समजा की समथिंग 8:30ला वगैरे आतमध्ये घुसलो आणि आमचं दर्शन 10पर्यंत झालं. खूप गर्दी होती ह्याच्या आधी बट त्यांची कृपा झाली आणि आम्हाला आतमध्ये एंट्री भेटली आणि आमचं दर्शन सुद्धा खूप मस्त आलं. फक्त आमचं मामलेश्वरांचं दर्शन राहिलेलं. सो आम्ही स्टे केला नंतर त्यांचं दर्शन करायला चाललो आहे. कारण की जर तुम्ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं तर त्याचं दर्शन सुद्धा करणं आहे ते इनकम्प्लीट आहे त्याशिवाय. म्हणून आता आम्ही मस्त त्यांचं दर्शन करू आणि नंतर इकडे नदी वगैरे ना सो तिकडे जरा फिरू वगैरे एक्सप्लोर करू. हे सुद्धा कसं आहे त्यानंतर सरळ घरी निघू. नर्मदा नदीच्या आतमध्ये आणि जे आहे शिवलिंग सगळ्यांनी लिहा हर हर महादेव. नर्मदा नदीमध्ये शुद्ध होऊन ऑलरेडी आम्ही शुद्ध आहोत बट ही नदी खूप प्युअर नदी आहे. सो तिथं स्नान करून आता आम्ही निघतोय अजून एक दर्शन करायला. ज्योतिर्लिंग आहे जे तुम्ही केला तरच तुमचं ओंकारेश्वर कम्प्लीट होतं. बघा गाईस आता इथे आम्ही दर्शन घेऊ. मगाशी आलेलो तेव्हा बंद होतं मंदिर. सो आम्ही नदीमध्ये गेलेलो आणि आता इथून इथे आलो. गर्दी आहे खूप. खूप सुंदर दर्शन झालंय. खूप म्हणजे खूप जास्त सुंदर दर्शन झालंय. मी फक्त बघत होतो त्यांच्याकडे ते माझ्याकडे बघत होते. खूप खूप मस्त होतं. आता आम्ही घरी जायला निघतोय. काहीतरी लंच करू आणि मग सरळ निघू घरी जायला. तर गाईज फायनली आमची सर्व दर्शनं झाली आहेत. 3-4 दिवसाचा प्रवास फायनली संपत आलाय आणि आता मी घरी जायला निघालोय. ऑलमोस्ट 12 तास दाखवत होतं. मोस्टली आम्हाला 1 तास झाला आहे गाडी रनिंगमध्ये. ह्याचा 11 तास दाखवत आहे. सकाळी 4:12ला पोहोचणार आहे उद्या. सो बघू कसं होतं आमची रिटर्न जर्नी सुद्धा. सो गाईज आमची जी लॉंग जर्नी होती ती कंप्लीट करून फायनली मी आता घरी आलो आहे. ॲक्च्युली कंटिन्यू ड्राईव्ह करत होतो त्यामुळे एवढा ब्लॉग शूट करता आला नाही मला येताना. बट जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हर हर महादेव. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.